आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 100% चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। जागतिक विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 नोव्हेंबरला। प्रश्न 2, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याच्या। प्रश्न 3, वंगाला महोत्सव 2025 कुठे साजरा झाला? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये। प्रश्न 4 पाहूया। भारत श्रीलंका संयुक्त लष्करी सराव मित्रशक्तीच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 11वी आवृत्ती। प्रश्न 5, पश्चिम बंगालमधील कालीघाट स्कायवॉकचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे ममता बॅनर्जी यांनी। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला। प्रश्न 6, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोणत्या राज्यात असलेल्या नैनी सैनी विमानतळाच्या अधिग्रहणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यातील। प्रश्न 7 पाहूया। ऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद पदक जिंकणारा पहिला भारतीय वैयक्तिक पिस्तूल नेमबाज कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे अनिश भानवाला हे। प्रश्न 8, कोणत्या देशाने भारताच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान NRLM मॉडेलचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया। प्रश्न 9, क्रिकेटपटू रिचा घोष कोणत्या राज्य पोलिसांच्या DSP बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालच्या। प्रश्न 10 पाहूया। दुसरे WHO पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे। प्रश्न 11, तेलंगणा इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मानसी सिंग यांनी। प्रश्न 12, नुकतेच निधन झालेले कवी अँड्रे श्री यांनी कोणत्या राज्याचे राज्यगीत लिहिले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याचे। प्रश्न 13 पाहूया। भारताने कोणत्या देशासोबत सांस्कृतिक सहकार्याबाबत द्विपक्षीय करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब देशासोबत। प्रश्न 14, कोणत्या दलाच्या ट्रॅकर डॉग बबिताला सरदार वल्लभभाई पटेल RRU राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सीमा सुरक्षा बलाच्या। प्रश्न 15, भारताने 2025 कॉग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो अजिंक्यपद स्पर्धेत कोणाचा पराभव केला? तर त्याचं उत्तर आहे अर्जेंटिनाचा। प्रश्न 16 पाहूया। टाइम आउट सिटी लाईफ इंडेक्स 2025 नुसार 2025 साठी अलीकडील टाइम्स नुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई हे शहर। प्रश्न 17, कोणत्या शब्दाला 2025 साठी कॉलिंग्स डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे वाइब कोडिंग या शब्दाला। प्रश्न 18, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुनरून इंडिया दानधर्म यादी 2025 नुसार वर्षातील सर्वात उदार महिला दानधर्मी कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहिणी निळकेनी हे। प्रश्न 19 पाहूया। राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 9 नोव्हेंबरला। प्रश्न 20, बिमस्टेक इंडिया मेरीटाईम रिसर्च नेटवर्क बिमरनची पहिली द्वैवार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे कोची येथे। असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। व तसेच तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा।